वाटलंच होतं मला तुम्ही मला फसवणार। तुम्हाला एवढं सांगून सुद्धा घरातनं बाहेर पडलात ना। खरं सांगा नक्की काय गडबड आहे? खरं खरं सांगायचं, कुठं जायचंय तुम्हाला अर्जुन? ही जास्त डोक्यात चालली आहे, असं वाटतं इथंच मारून टाकावं हिला। आता तरी मला सगळं खरं खरं सांगून टाका, तुमच्याच फायद्याचं आहे ते। बोला लवकर। हे दुकानात निघालं अहो, एकदा कस्टमर तुटलं का नाही परत जोडायला नाही येणार। त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे 100 उत्तर देताना डोकं बंद बंद करेल माझं। इतकी वर्ष झालं कामाची सवय, अशी लगेच कशी काय जाईल? घरी बसलो तर कंटाळा येईल मला। बरं ज्या कामासाठी चाललो का नाही डोक्यावरून पाणी, 15 मिनिटं, फक्त 15 मिनिटात काम संपून आलो। काय देवाला दिवा बी लावायचंय, ते बी काम होईल। किती खोटी कारण। मला माहिती आहे तुम्हाला त्या आर्याची बॉडी लपवायची असणार। ठीक आहे जावा, पण लवकर परत या। होय, मी जातो, घरातल्यांना सांभाळून घ्या फक्त। हा, नवरोबासाठी एवढं तर करावंच लागेल ना। आलो जाऊ ना। देवा, हे जे काम करायला गेलेत ते मार्गी लागू देत। यांना त्या जामकरपासून वाचव। अरे गोपाळ कुठे निघालाय? गोपाळ कुठे निघालायस? इकडं जरा अर्जंट काम आहे। अरे तुला कळतं का काय? एवढं लागलंय लगान, कुठं वाऱ्यावर फिरतोय? अरे नाही तसं नाही, खरंच मी जातो की चालत, व्यायाम पण होईल माझा, जरा पाय मोकळा पण होईल। कसलं काय पाय मोकळण बिकळं? हा काय बोलायचं नाही, रिक्षात बसायचं, तुला पाहिजे तिथं सोडतो। चल बस बस आधी। अरे नको, खरंच नको, मी जातो की चालत, पाय मोकळा बी होईल, बरं बी वाटेल, आणि लागलंच काय तर तुम्ही हाय की फोन करेन मी तुम्हाला, मग रिक्षा बिक्षा सगळंच आहे। आलो मी जरा, राहू दे राहू दे राहू दे, सोडतो की। अरे राहू द्या। मी जामकरच्या घरी निघालोय खरं, पण जामकर घरी असेल तर? हा जामकर एवढ्या फास्ट का गेला असेल? याला आर्या बाबतीत आणखी काही पुरावा सापडला की काय?